जालना लोकसभेसाठी मावियाकडून हे 3 नावे चर्चेत। जालना लोकसभेत उद्धव ठाकरेंची खेळी, ठाकरे गटाकडून जालन्यासाठी नवीन उमेदवाराचा विचार। आमच्या या राजकीय विश्लेषणमध्ये आपले स्वागत। पाहूया पुढची बातमी काय। भाजपचा गड असलेला जालना लोकसभा मतदारसंघ, या लोकसभा मतदारसंघात 1999 पासून ते 2024 पर्यंत रावसाहेब दानवे हे जवळपास 30 वर्षापासून जालन्याचे खासदार आहे। आतापर्यंत दानवे लोकसभेसाठी उभे राहायचे, समोर काँग्रेसचा उमेदवार असायचा। भाजपा वर्सेस काँग्रेस गेल्या 30 वर्षापासून जालना लोकसभेत असा सामना होत होता। गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसचे उमेदवार नव्हे तर भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे निवडून येतात, पण यावेळी समीकरणे वेगळे आहेत। पक्षफुटीमुळे राजकारण बदललंय। भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार असे 3 पक्षाचे सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे। जालन्यात भाजपचा खासदार असल्यामुळे 3 पक्षाकडून रावसाहेब दानवे हेच जालना लोकसभेचे उमेदवार असतील, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे अशी महाविकास आघाडी आहे। जालना लोकसभा हे काँग्रेसची जागा होत होती, मात्र यावेळी राजकीय समीकरणे बदलल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले उद्धव ठाकरे जालन्याची जागेवर आग्रही असल्याचं बोललं जात आहे। तर उद्धव ठाकरे जालन्यासाठी नवीन चेहऱ्याचा विचार करत आहे। यामध्ये ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, घनसावंगी मतदारसंघातील नेहमी राजेश टोपेचे विरोधक असलेले हिकमत उडान, माजी आमदार शिवाजीराव चोथे हे 3 नाव चर्चेत आहे। मात्र अंबादास दानवे हे जालना लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं सूत्रांनी सांगितलं। तर जालना लोकसभेसाठी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नुकताच उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, मात्र जिल्ह्यामध्ये चोथेंची ओळख कमी असल्यामुळे त्यांना तिकीट मिळेल हे कदाचित शक्य नाही। राहिला प्रश्न हिकमत उडान यांचा, तर घनसावंगी मतदारसंघातील हिकमत उडान यांचा एक मोठा नाव असून जालना लोकसभा मतदारसंघात देखील त्यांची चांगली ओळख असल्याने उडान यांना ठाकरे गटाकडून जालना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। तर दानवे विरुद्ध उडान, दादा वर्सेस दादा असा सामना लढणार आहे। 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना 6,98,019 इतकी मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार अवताडे विलास केशवराव यांना 3,65,204 इतकी मते मिळाली होती। तर यावेळी काँग्रेसचे उमेदवार अवताडे नव्हे तर शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान मैदानात असल्याची चर्चा सुरू आहे। जर असं झालं तर कदाचित जालना लोकसभेचे समीकरणे बदलू शकतात। ठाकरेंची शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवीन गट स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे। या लॉटमध्ये हिकमत उडान हे निवडून येतील हे देखील शक्यता राजकीय रंगणात रंगू लागलेली आहे। दरम्यान जालना विधानसभा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि घनसावंगी येथील राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, शिवसेनेचे भास्कर आंबेकर सिल्लोड विधानसभेतील व पैठण विधानसभेतील महत्त्वाचे नेत्यांची साथ हिकमत उडान यांना मिळू शकते। तर औरंगाबाद हे ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातात। या जिल्ह्यातील अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांची मोठी ताकद आहे। तर औरंगाबादचा चिकलठाणा भाग देखील जालना लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे, म्हणून या भागात देखील खैरे आणि अंबादास दानवे यांची मोठी साथ उडान यांना मिळू शकते आणि उडान निवडून येतील अशी चर्चा आहे। तर यावेळी जालना लोकसभेचा निकाल हे महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। बासित बेगसह ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल न्यूज मराठी 24 जालना।